टवटवीत सतेज प्रॉब्लेम फ्री त्वचा आणि रेशमी मऊ मुलायम केस कोणाला नाही बरे आवडणार, पण फार कमी लोकांना हे वरदान प्राप्त होते। आजकालच्या धावपळीच्या युगात प्रदूषण, खराब अन्न, दूषित पाणी, तसेच आपला अयोग्य आहार, अपुरी झोप, टेन्शन यामुळे आपल्या चेहऱ्या व केसांची फार वाटच लागून गेली आहे। केसांची व त्वचेची क्वालिटी खराब झालीच आहे, पण त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। या समस्येमागील महत्त्वाचे कारण म्हणजे आवश्यक व पोषक तत्वांचा अभाव, आणि यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे निरोगी आहार आणि वेळेचे नियोजन करून ती जीवनशैली अवलंबणे। पण असेही काही पोषक तत्वे आहेत ज्यांचा बाहेरूनही फायदा होतो। त्यातीलच एक महत्त्वाचा पोषक तत्व म्हणजे विटॅमिन ई ची कॅप्सूल। विटॅमिन ई ची कॅप्सूल ही त्वचा व केसांसाठी जादूची कांडीच आहे। फक्त 3 रुपयात तिचे इतके सारे फायदे आहेत ना की तुम्ही त्याचा उपयोग नक्की करून बघा। प्रत्येक हेअर केअर आणि स्किन केअर उत्पादनांमध्ये विटॅमिन ई कॅप्सूलचा समावेश केलेला असतो। कितीतरी लोक हेअर केअर आणि स्किन केअर उत्पादनांवर हजारो रुपये खर्च करत असतात, कारण त्यांना हेच माहिती नसतं की जवळजवळ यातील सर्व फायदे आणि परिणाम विटॅमिन ई कॅप्सूल मध्ये आढळून येतात। कोणत्याही मेडिकल मध्ये किंवा केमिस्ट मध्ये तुम्हाला ही कॅप्सूल मिळून जाईल। याचं एक पॅकेट मला वाटतं 30 ते 40 रुपयापर्यंत असतं। चला तर मग पाहूया विटॅमिन ई कॅप्सूलचा उपयोग केसांसाठी आणि त्वचेसाठी कसा करायचा। नमस्कार, मी आशा, स्माइल विथ ॲश या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे भरभरून स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे असेच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या ज्ञानात त्यामुळे भरच पडेल। विटॅमिन ई चा पहिला उपयोग आहे अंगावरील स्ट्रेच मार्क घालविण्यासाठी। जर तुमच्या अंगावर स्ट्रेच मार्क असतील तर 2 चमचे कॉफी घ्या, 1 चमचा साखर घ्या, 1 चमचा खोबरेल तेल घ्या आणि 2 विटॅमिन ई च्या कॅप्सूल घ्या। त्यांना पिनीने छिद्र करा आणि त्यातील जे ऑइल असतं ते ह्या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करा। अंघोळीपूर्वी आपल्या स्ट्रेच मार्कवर या स्क्रबने स्क्रब करा। थोडासा हलक्या हाताने मसाज करा आणि धुवून टाका। बघा, काही दिवसानंतरच तुम्हाला स्ट्रेच मार्क कमी होताना दिसतील। विटॅमिन ई कॅप्सूलचा दुसरा उपयोग आहे मुरुमांसाठी व पिगमेंटेशन साठी। 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घ्या आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 2 विटॅमिन ई ची कॅप्सूल चे तेल टाका। त्यानंतर ते मिश्रण चांगले मिक्स करा। त्यानंतर ते तुमच्या चेहरा व मानेला लावून मसाज करा। त्वचेत ते तेल पूर्णपणे शोषले गेले पाहिजे। विटॅमिन ई ची कॅप्सूल जीवनसत्वे खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करून ऑलिव्ह ऑइल नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात। विटॅमिन ई चा तिसरा उपयोग आहे वृद्धत्वाची चिन्हे नष्ट करणे। वाढत्या वयानुसार आणि बदलत्या जीवनशैलीनुसार आपली त्वचा सैल पडणे, सुरकुत्या येणे, चेहऱ्यावरील चमक नाहीशी होणे हे बदल दिसून येतात। तर त्यासाठी 2 चमचे कोरफड जेल घ्या आणि 2 विटॅमिन ई च्या कॅप्सूलचे तेल घ्या। ते छानपैकी मिक्स करा आणि त्याने तुमच्या चेहऱ्याला आणि मानेला छानसा मसाज करा। हे तेल पूर्णपणे त्वचेत शोषले गेले पाहिजे। हे मिश्रण तुम्ही तुमच्या पूर्ण शरीराला बॉडी जेल म्हणून वापरू शकता। त्यानंतर काही मिनिटांनंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा व मान धुवून टाका। यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आपल्या चेहऱ्यावरील वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास नक्कीच मदत करतात। विटॅमिन ई कॅप्सूलचा चौथा उपयोग आहे अंडर आय डार्क सर्कल साठी। 1 विटॅमिन ई ची कॅप्सूल घ्या आणि त्याच्यामध्ये काही थेंब बदामाचे मिक्स करा। ते छान मिश्रण मिक्स झाल्यानंतर या बोटाने ते मिश्रण घ्या आणि डोळ्याखाली हळूवार 3 ते 4 मिनिटं असा गोलाकार मसाज करा, एकदम हलक्या बोटाने, आणि हे लावून तसेच झोपा आणि सकाळी उठून टाका। बघा, 2 आठवड्यानंतरच तुमच्या डोळ्यांखालची वर्तुळे कमी कमी होत जाऊन नाहीशी होतील। विटॅमिन ई कॅप्सूलचा 5वा उपयोग आहे आपल्या निरोगी केसांच्या वाढीसाठी। तुम्ही केसांना कोणतेही तेल लावत असाल, खोबरेल तेल असेल, बदाम तेल असेल, ऑलिव्ह ऑइल असेल, ते तेल लावण्याच्या आधी त्याच्यामध्ये 2 विटॅमिन ई च्या कॅप्सूलचे ऑइल मिक्स करा आणि जमत असेल तर थोडेसे कोमट करा, नसेल जमत तर तसेच ते टाळूवर लावा आणि छानपैकी टाळूचा मसाज करा। यामुळे काय होईल, तुमच्या टाळूवरील रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत चालू होईल। त्यामुळे
केस गळती थांबून तुमचे केस चमकदार होतील आणि केसांच्या समस्येपासून तुमची सुटका होईल. व्हिटॅमिन ई चा 6वा उपयोग आहे चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग किंवा काळे डाग किंवा सूर्यप्रकाशामुळे करपलेली त्वचा रिपेअर करून आपली त्वचा मऊ चमकदार बनविणे. EVN 400 व्हिटॅमिन ई कॅप्सूल 1 ते 2 तुमच्या चेहऱ्याच्या साईज प्रमाणे घ्या. चेहरा लहान असेल तर एकच घ्या, चेहरा मोठा असेल गोलाकार असेल तर 2 घ्या. त्यानंतर त्यात 2 ते 3 थेंब खोबरेल तेलाचे मिक्स करा. ते मिश्रण तयार झाले की तुमच्या चेहऱ्याला आणि मानेला त्याचा रात्री झोपताना त्याचा छानसा वरच्या दिशेने गोलाकार मसाज करा आणि ते मिश्रण तसेच लावून शांतपणे झोपा. त्यानंतर सकाळी उठल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा. हे मिश्रण एक सर्वोत्तम मॉइश्चरायझरचे काम करते, त्यामुळे तुमची त्वचा मऊ मुलायम आणि चमकदार बनते. व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुम्ही कोणत्याही फेस पॅक मध्ये, फेस वॉश मध्ये किंवा फेस क्रीम मध्ये मसाज करत असाल तर त्यात टाकून तुम्ही ती तुमच्या स्किनला वापरू शकता. कधीही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल डायरेक्ट तुम्ही स्किन किंवा केसांवर वापरू नका. ती नेहमी कशात तरी डायल्यूट करून मगच त्याचा वापर करा, कारण नुसती वापरल्याने मग तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते किंवा रॅशेस येण्याची किंवा इचिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल ही डायल्यूट करूनच वापरा. व्हिटॅमिन ई चा 7वा उपयोग आहे कोरड्या केसांसाठी. जर तुमचे केस खूपच कोरडे झालेले असतील, मधूनच तुटत असतील किंवा मग केसांच्या कोरडेपणामुळे तुम्हाला इचिंग होत असेल तर तुम्ही एक केळे घ्या, ते मस्तपैकी मॅश करा. त्यानंतर त्यात 2 व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल फोडून त्याचे तेल टाका आणि 2 चमचे मध टाका. हे मिश्रण चांगले फेटून घ्या आणि नंतर वरपासून ते खालपर्यंत पूर्ण केसांना लावून अर्धा तास ठेवा. त्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्ही शॅम्पू करा. बघा तुमचे केस किती मऊ, बुळबुळीत, सुळसुळीत, चमकदार आणि स्ट्रेट झालेले दिसतील. या पॅकचा वापर कोरड्या केसांसाठी नक्की करा. व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा 8वा आणि शेवटचा उपयोग आहे हात व पायांसाठी. याच्या 30 ते 35 वर्षानंतर आपल्या हातापायांवर किंवा शरीरावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात झालेलीच असते. त्यामुळे जर तुमच्या हातावर सुरकुत्या पडल्या असतील, सतत पाण्यात काम केल्याने, कामात राहिल्याने हातावर काळे डाग पडले असतील, हाताची त्वचा अशी जाड खरखरीत झालेली असेल, तसेच काहींना पायांना भेगा पडण्याच्या समस्येमुळे खूपच त्रास होतो. हे जर त्रास तुम्हाला असतील किंवा नसतील तरीही तुम्ही 1 चमचा वॅसलीन घ्या आणि त्याच्यामध्ये 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेऊन त्याला छिद्र करून त्याचे तेल टाका. वॅसलीन आणि व्हिटॅमिन ई चे कॅप्सूलचे मिश्रण चांगले फेटा आणि तुमच्या हाताला पायाला छानपैकी रात्री झोपताना मसाज करून झोपा. सेम असेच पायालाही लावून सॉक्स घालून झोपा, कारण रात्री तुम्ही उठलात तर पाय वगैरे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवणीने पायात सॉक्स घाला आणि झोपा. हाताला मसाज करून असंच ठेवलं तरी चालेल आणि सकाळी उठून कोमट पाण्याने धुवा. बघा तुम्हाला किती फरक जाणवेल आणि या सर्व समस्येपासून तुमची सुटकाही होईल. दरवेळेसच ही सूचना मी तुम्हाला नेहमी देत असते की कोणत्याही गोष्टीचा अतिवापर टाळा. प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे, त्वचेप्रमाणे, केसांप्रमाणे प्रत्येकाची ठेवण ही वेगळी असते आणि प्रत्येक गोष्ट कुठल्या गोष्टीला कशी रिॲक्ट करेल हे कोणीही सांगू शकत नाही. जर तुम्हाला इचिंग होईल, इरिटेशन होईल, सूज आली, काहीही फरक जाणवत असेल तर तुम्ही त्वरित याचा वापर बंद करा. पण शक्यतो असे काही दुष्परिणाम नाही दिसून येत. त्यामुळे फक्त 3 रुपयात तुम्ही तुमची त्वचा आणि केसांची योग्य प्रकारे काळजी घ्या. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ सांगायला कमेंट्स बॉक्स मध्ये अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट्स मला खूप मोटिवेट करते नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि इतरांनाही माहिती शेअर करा, ज्यांच्यामुळे नाही त्याचा फायदा होईल. हसत रहा, काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद.